Hello friends, I am Swapnil Agarwal, Department of Mathematics from HM College Karad. आपण प्रीवियस लेक्चरमध्ये डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह हा पॉइंट पाहिला होता. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हची आपण डेफिनेशन पाहिली होती. काय होती डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन? डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हची आपण स्टँडर्ड डेफिनेशन पाहिली होती. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f with respect to vp bar equal to d by dt of f of p plus t v bar with respect to t at t equal to 0. ओके, ही होती स्टँडर्ड डेफिनेशन डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचे. ते आपण प्रीवियस लेक्चर मध्ये पाहिलं होतं आणि त्या रिलेटेड एक्झाम्पल पाहिले होते. ओके, आज आपण डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हची सेकंड डेफिनेशन पाहणार आहोत. ओके, त्या रिलेटेड काही एक्झाम्पल बघून काही प्रॉपर्टीज आज आपण बघणार आहोत. ओके, तर पाहूया आपण डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हची सेकंड डेफिनेशन. बघा, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज पार्शियल डेरिव्हेटिव्ह. ओके, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण ते फाइंड करू शकतो. ओके, किंवा ते आपण ते लिहू शकतो. ठीक आहे, तर मग तो थेरम काय आहे, तो थेरम समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचा थेरम पण आहे विदाउट प्रूफ. ओके, आणि ती डेफिनेशन पण आहे. ठीक आहे, बघा तो थेरम काय सांगतो. इफ vp bar equal to v1 v2 v3 is a tangent vector is a tangent vector to r cube at point p, then directional derivative of f with respect to vp bar equal to summation I from 1 to 3 vi dou f upon dou xi at point p. ओके, आता बघा समजून घ्या की डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह सेकंड डेफिनेशन काय आहे. समेशन I from 1 to 3 vi dou f upon dou x पार्शियल डेरिव्हेटिव्ह. ओके, आता dou xi म्हटले, xi म्हणजेच काय x1 x2 आणि x3, आणि x1 म्हणजेच काय x, x2 म्हणजेच काय y आणि x3 म्हणजेच काय z. हे तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, ही झाली तुमची डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हची सेकंड डेफिनेशन. थेरम आहे विदाउट प्रूफ आहे, आणि ती काय झाली सेकंड डेफिनेशन डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हची. ओके, जसं आपण डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह स्टँडर्ड डेफिनेशन पाहिले, त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल घेतलं, तेच एक्झाम्पल आपण इथे घेणार आहोत. तिथं आपलं आन्सर काहीतरी -3 आलं होतं. आता इथं पण तेच एक्झाम्पल घेतलं तर आणि ह्या डेफिनेशनचा वापर केला तर आन्सर काय येते ते आपण चेक करूया. ओके, तर एक्झाम्पल काय होतं बघा. एक्झाम्पल काय होतं ते पाहूया आपण. फाइंड डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f with respect to f if function f of xyz equal to x square yz with p equal to -1 1 0 and v equal to 1 0 minus p. ओके, बघा मागील लेक्चर आपण हे एक्झाम्पल पाहिलं होतं स्टँडर्ड डेफिनेशनचा वापर करून डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचा. आता आपण या थेरमचा वापर केला तरी पण आन्सर काय येते ते आपण चेक करूया. आन्सर तर सेमच यायला पाहिजे. ओके, ठीक आहे, तर पाहूया आपणास दिलं काय आहे बघा. v बार म्हणजेच काय दिलेलं आहे, v1 v2 v3 काय दिलेलं आहे 1 0 -3, आणि पॉइंट दिलेला आपल्याला p ऑफ xyz म्हणजेच काय दिलेलं आहे p ऑफ xyz. पॉइंट काय दिलेला आहे -1 1 0. ओके, बाय युजिंग दिस थेरम डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f with respect to vp bar equal to summation I from 1 to 3 vi dou f upon dou xi at point p. ठीक आहे, आता मी हे एक्सपांड करून घेतो व्यवस्थित. कसं असणार आहे v1 dou f upon dou x at point p plus
v2 dou f upon dou y at point P plus v3 dou f upon dou z at point P. ठीक आहे. आता आपल्याकडे व्हॅल्यू माहिती आहे v1 काय आहे 1 into dou f upon dou x at point dou f upon dou x f काय आहे आपल्याकडे f दिलेला आहे f काय दिलेला आहे x square y z at point P प्लस v2 काय दिलेला आहे v2 0 त्यामुळे ती टर्म 0 आहे प्लस थर्ड v3 काय दिलेला आहे आपणास -3 into 2 upon dou z of x f काय दिलेला आहे x square y z at point P. ठीक आहे. मग आता बघा x square y z चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x square चं डेरिव्हेटिव्ह 2x into y z म्हणजे काय असेल 2x y z at point P प्लस हे 0 असेल म्हणजे काय असेल -3 into x square y z चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू z चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू z 1 असेल म्हणजे इथं काय असेल x square y at point P. ठीक आहे. मग त्यानुसार आपण आता व्हॅल्यूज पुट करून घेऊया. पॉइंट आपल्याला दिलेला आहे P म्हणजे x y z दिलेला आहे. काय दिलेला आहे -1 1 आणि 0 इथं व्हॅल्यू पुट करून घेऊया म्हणजे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f विथ रिस्पेक्ट टू vp बार इक्वल टू काय असणार आहे 2 into x ची व्हॅल्यू किती आहे दिलेली आहे -1 into y ची व्हॅल्यू 1 into 0. ओके ठीक आहे म्हणजे इथं पूर्णपणे 0 -3 into x square y x square किती आहे x किती आहे -1 चा स्क्वेअर into y y किती दिलेला आहे 1 दिलेला आहे into 1 म्हणजे काय असेल 0 -3 म्हणजे किती आलं -3. बघा तुम्ही प्रीवियस लेक्चर मध्ये सेमच एक्झाम्पल घेतलं होतं तर आन्सर आपला आलं होतं काय -3 आलं होतं. बघा या थेरमचा वापर करून तरी पण ते आन्सर काय आलं आपलं -3 आलेलं आहे. अशा पद्धतीने हे सेकंड डेफिनेशन आहे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचे. ओके या मेथडने तुम्ही सोडवलं तर ते सोयीचं पडेल किंवा अगोदरच्या डेफिनेशनचा वापर करून तुम्ही डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकता. असे दोन डेफिनेशन्स डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह आहेत. असे भरपूर डेफिनेशन्स तुम्ही तयार करू शकता. अजून एक येऊ शकते डेफिनेशन ते आपण बघणारच आहोत. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल या थेरमचा वापर करून पाहूया. बघा नेक्स्ट एक्झाम्पल if vp bar is tangent vector to r cube where v bar equal to 2 minus 1 3 p equal to 2 0 minus 1 find directional derivative of vp bar of f when first f equal to y square z and second f equal to e raised to x into cos y. बघा मी एक एक्झाम्पल सॉल्व करून देणार आहे. सेकंड तुम्ही घरी सोडवू शकता. ओके ठीक आहे. आता बघा एक्झाम्पल ऍज इट इज जे काय दिले ते व्यवस्थित लिहून घ्यायचं. ठीक आहे. मी आता डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचा थेरमचा वापर करतो. काय असतो थेरम डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f विथ रिस्पेक्ट टू vp बार इक्वल टू समेशन i फ्रॉम 1 to 3 vi dou f upon dou xi at point P. ओके मग ठीक आहे. आता मी फर्स्ट फाइंड करून घेतो. ठीक आहे. मग त्यानुसार काय असणार आहे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f विथ रिस्पेक्ट टू vp बार इक्वल टू मी एक्सपांड करतो v1 dou f upon dou x नंतर प्लस v2 dou f upon dou y प्लस
V3 डो अपॉन डो झेड. आता तुम्ही म्हणत असाल की सर इथं डो अपॉन डो x1 पाहिजे. x1 म्हणजे x, x2 म्हणजे y आणि x3 म्हणजे z. हे मी तिथं पुट केलेलं आहे. ठीक आहे. v1 काय दिलेलं आहे बघा. v1 2 1 3 म्हणजे v1 2 असेल, v2 -1 आणि v3 3 असेल. त्या व्हॅल्यूज तिथे पुट करून घेऊया व्यवस्थित. ओके. 2 into डो अपॉन डो x at point P. ओके. F किती आहे फर्स्ट बिट मध्ये y2z at point P प्लस v2 काय दिलेलं आहे -1. ओके. डो अपॉन डो y. F फंक्शन काय दिलेलं आहे y2z विथ रिस्पेक्ट टू P प्लस v3 ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 3 into डो अपॉन डो z फंक्शन F काय दिलेलं आहे y2z at point P. आता व्यवस्थित आपण त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू x, y and z. ओके. 2 into y2z विथ रिस्पेक्ट टू x काय असणार आहे 0 प्लस -1 into y2z चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y. y2 चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय y काय असणार आहे 2y. ओके. 2y and z as it is at point P प्लस 3 into y2 z चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू z. z चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू z काय असेल 1 असेल म्हणजे इथे राहणार काय y2 at point P. ओके. ठीक आहे. आता at point P तिथे पुट करून घेऊया आणि आन्सर काय येते ते आपण चेक करूया. ओके. 2 into 0 असेल प्लस -1 into 2 into y आणि z काय असेल बघा p of x y z. y 0 दिलेला आहे त्यामुळे टर्म पूर्णपणे 0 आणि प्लस 3 into y2. y ची व्हॅल्यू काय दिलेली -1 चा स्क्वेअर. ओके. म्हणजे -1 into 0 3 into -1 चा स्क्वेअर 1 3 into 1 3. ओके. फर्स्ट आन्सर काय आलेलं आपलं 3 आलेलं आहे. ओके. फर्स्ट आन्सर काय आलेलं आपलं 3 आलेलं आहे. ओके. विच इज सॉरी बघा इथे y ची व्हॅल्यू काय दिलेली आहे. मी y ची व्हॅल्यू चुकून -1 घेतली. y ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली काय आहे y ची व्हॅल्यू 0 दिलेली आहे म्हणजे इथं 0 चा स्क्वेअर असेल. इथं काय असेल 0 चा स्क्वेअर असेल. ओके. 0 चा स्क्वेअर काय असेल 0 म्हणजे 3 into 0 म्हणजे आन्सर काय येईल 0 येईल. ओके. फर्स्ट आन्सर काय आलं f = y2z. ओके. मी आपल्याला y ची व्हॅल्यू 0 दिली आहे. मी चुकून -1 घेतली. y ची व्हॅल्यू 0 चा स्क्वेअर 0 असेल. ओके. म्हणजे 3 into 0 स्क्वेअर 0 म्हणजे काय असेल 0. ओके. फर्स्ट मी सोडून दिलंय. सेकंड तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे. विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचं परत विथ रिस्पेक्ट टू y घ्या. ठीक आहे. आणि तिथे व्हॅल्यूज फक्त व्यवस्थित पुट करा तुम्हाला आन्सर येऊन जाईल. ओके. ठीक आहे. तरी पण मी त्याचा आन्सर सांगेन. त्याचा आन्सर ऍक्च्युअली e⁻x cos y चा आन्सर 2e² येईल. ओके. सेकंडचा आन्सर काय असणार आहे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f विथ रिस्पेक्ट टू vp बार इक्वल टू 2e². ओके. 2e² हे आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत प्रॉपर्टीज. आपण नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत प्रॉपर्टीज. ठीक आहे. प्रॉपर्टीज ऑफ डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. प्रॉपर्टीज ऑफ डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. ओके. प्रॉपर्टीज ऑफ डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह आपण पाहणार आहोत. बघा डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हच्या प्रॉपर्टी काय काय असतात. लेट f and g be a real valued function. Real valued function on e क्यूब म्हणा किंवा r क्यूब म्हणा काय फरक पडत नाही. e क्यूब म्हणजेच काय युक्लिडियन स्पेस इन r क्यूब म्हणजे e क्यूब. ओके. e क्यूब and vp bar and wp bar are tangent vectors on e cube and
comma b belongs to R, then बघा प्रॉपर्टीज काय आहेत, प्रॉपर्टीज ऑफ डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हच्या प्रॉपर्टीज व्यवस्थित लक्षात ठेवा, तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं जाऊ शकतात. ओके, फर्स्ट प्रॉपर्टी बघा, फर्स्ट प्रॉपर्टी काय सांगितली जाते बघा, a इंटू vp बार प्लस b इंटू wp बार, ओके, ऑफ डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह f equal to a into directional derivative of f with respect to vp bar plus b into directional derivative of f with respect to wp bar. ओके, ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी बघा, सेकंड प्रॉपर्टी काय आहे, vp बार डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ a f बार प्लस b g bar with respect to vp bar equal to a into directional derivative of f with respect to vp bar plus b into directional derivative of g bar with respect to vp bar. ओके, बघा व्यवस्थित समजून घ्या. इथं बघा vp बार एकच आहे विथ रिस्पेक्ट टू vp बार आहे, मग a स्केलर आहे, कॉन्स्टंट आहे, तो बाहेर येईल, आणि मग काय असेल डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f बार विथ रिस्पेक्ट टू vp बार, तसं b स्केलर आहे तो साइडला येईल, आणि मग डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ g बार विथ रिस्पेक्ट टू vp बार. ही झाली सेकंड प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी बघा, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ fg विथ रिस्पेक्ट टू vp बार. बघा ही प्रॉपर्टी कशी असणार आहे, यूव्ही रूल प्रमाणे असणार आहे. इथं प्रोडक्ट आहे, दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे, इथं काय असणार आहे प्रॉपर्टी तुमची यूव्ही प्रमाणे असेल. बघा फर्स्ट डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असणार आहे, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f बार विथ रिस्पेक्ट टू vp बार इनटू g ऑफ p बार. ओके, g ऑफ p बार एट पॉइंट p प्लस काय से f ऑफ p इनटू डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ g बार विथ रिस्पेक्ट टू vp बार. ही झाली थर्ड प्रॉपर्टीज. ओके, व्यवस्थित प्रॉपर्टी समजून घ्या. एखादी प्रॉपर्टी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी विचारले जाऊ शकतात, विदाउट प्रूफ आहे. a vp बार प्लस b w बार ऑफ डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f इक्वल टू काय असणार, a इनटू डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f with respect to vp bar plus b into directional derivative of f bar with respect to wp bar. आणि या पद्धतीने ऍज इट इज या सेकंड आणि थर्ड प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टी कशा झालेल्या आहेत, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह कुठेतरी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी विचारले जाऊ शकतात, म्हणून मी तुम्हाला त्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. ओके, ठीक आहे. आता आपण नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत. ओके, नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर फील्ड. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f in the direction of the vector field. बघा याची डेफिनेशन काय आहे, ऍक्च्युअली काय सांगितलं जाते बघा, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन f फंक्शन काय रियल व्हॅल्यूड फंक्शन आहे, मग त्याचं डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह कसं असणार, इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर फील्ड. इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर फील्ड मध्ये त्याचं डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह काय आहे ते आपण बघणार आहोत. द डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन f, ओके, विथ रिस्पेक्ट टू वेक्टर फील्ड v bar, okay, with respect to vector field v bar is the directional derivative of f, is the directional derivative of f with respect to tangent vector vp bar at point p. Okay, म्हणजे that is बघा, आता आपणास विचार वेक्टर फील्ड आपण काय म्हटलं, आता मेन्शन मी काय केलं v बार. ओके, मग बघा विथ रिस्पेक्ट टू v बार म्हणजे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f विथ रिस्पेक्ट टू v बार at point p इक्वल टू काय म्हटलं बघा, इज द डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f
विथ रिस्पेक्ट टू टँजंट वेक्टर VP बार ऍट पॉइंट P. म्हणजेच काय झालं, त्याचा अर्थ काय असणार आहे, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ F विथ रिस्पेक्ट टू VP बार इक्वल टू, आणि आपण जी डेफिनेशन माहित आहे तिची डेफिनेशन आपण समेशन मध्ये काय सांगू शकता, समेशन I फ्रॉम 1 to 3 VI डो F अपॉन डो XI ऍट पॉइंट P. ओके, म्हणजेच काय, तुम्हाला असं विचारलं डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ F इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर फील्ड V बार, तरी पण ते काय असणार आहे, ऍज इट इज डायरेक्शन डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन असणार आहे. ओके, अशा पद्धतीने आपण डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ F इन द डायरेक्शन ऑफ द वेक्टर फील्ड V बार ची डेफिनेशन आपण पाहिली आहे. ठीक आहे, आता या थेरमचा किंवा या डेफिनेशनचा वापर करून आपण एक नोट बघणार आहोत. खूप महत्त्वाची नोट आहे बघा. नोट, आपण एक नोट घेणार आहोत बघा. इफ U1 बार, U2 बार, U3 बार हे काय आहेत, आपले नॅचरल फ्रेम फील्ड आहेत. आर नॅचरल फ्रेम फील्ड fields at point P. देन मग आता बघा, व्यवस्थित समजून घ्या. आपण हे U1 U2 U3 काय घेतलेले आहेत बाळांनो, नॅचरल फ्रेम फील्ड घेतलेले आहे. आता आपल्याला डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ F इन द डायरेक्शन ऑफ द वेक्टर फील्ड या डेफिनेशन वापर करून आपल्याला ते फाइंड करायचे आहे नॅचरल फ्रेम फील्डचे. ओके, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह मग काय असणार आहे बघा, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ U1 म्हणजे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ F with respect to U1 इक्वल टू काय असणार, डो F अपॉन डो X. बघूया आता, हे पण मी एक्सप्लेन करीन कसं आलं ते. डो F अपॉन डो Y अँड डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ F with respect to U3 इक्वल टू डो F अपॉन डो Z. कसं काय आलं समजून घ्या. याच डेफिनेशनचा वापर केला. बाळांनो मला सांगताय का, U1 बार काय असतो, 1 0 0 म्हणजे 1 काय असणार तुमचा V1 असणार आहे, V2 काय असणार 0 आणि V3 काय असणार 0. मग तुम्ही इथं पुट केलं V2 0 समथिंग 0 टू समथिंग 0. ओके, मग V2 पुट केला 0 असणार, V3 पुट केला 0, V1 काय असणार 1 इंटू डो F अपॉन डो X म्हणजे काय आलं, डो F अपॉन डो X राहणार. ऍज इट इज तसं U2 असेल तर V1 आणि V3 काय असणार 0 असणार आहे, V2 काय असणार 1 म्हणजे डो F अपॉन डो Y ऍज इट इज राहणार. तसंच डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ F विथ रिस्पेक्ट टू U3 बार काय असणार आहे, U3 बार काय असतो ऍट पॉइंट P साठी आपला 0 0 1 असतो. म्हणजे V1 and V2 इक्वल टू 0 असेल and V3 इक्वल टू 1 असेल. ती व्हॅल्यू आपण डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट केली, एक्सपांड केली, तर मग काय असेल 0 टू समथिंग 0 प्लस 0 टू समथिंग 0 प्लस 1 इंटू डो F अपॉन डो Z म्हणजे काय राहील, डो F अपॉन डो Z. ओके, आपण याचाच वापर केला. आणि ही नोट आहे, ही नोट मी काय सांगितले कारण हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे ही महत्वाची नोट मी घेतलेली आहे, याचाच वापर केलेला आहे आणि ऍज इट इज हे नोट आलेली आहे. ठीक आहे, अजून काही आपण एक प्रॉपर्टीज बघणार आहोत, प्रॉपर्टीज. ओके, अजून काही 2-3 प्रॉपर्टीज आहेत, ते प्रॉपर्टीज आपण आता पाहणार आहोत. ओके, आज आता अजून काही प्रॉपर्टीज बघणार आहोत आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. ओके, बघा, इफ प्रॉपर्टीज किंवा थिअरम काही म्हणू शकता. प्रॉपर्टीज इफ V बार and W बार are vector fields of R cube and F, G, H are real valued function, then first property बघा, F V bar plus G W bar म्हणजे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ H with respect to F V bar plus G W bar इक्वल टू F फंक्शन आहे ते साइड F ऑफ डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ H with respect to V bar plus G into डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ
एच विथ रिस्पेक्ट टू डब्ल्यू बार. ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी. ओके, परत एकदा सांगतो, एक्सप्लेन करतो. एफ बी बार प्लस जी डब्ल्यू बार ऑफ एच इक्वल टू काय असणार, हे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह आहे. मग काय असेल, एफ स्केलर साइडला येईल, फंक्शन आहे ते रिअल व्हॅल्यूच आहे ते साइडला येईल, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ एच विथ रिस्पेक्ट टू व्ही बार प्लस g into directional derivative of h with respect to w bar. ओके, सेकंड प्रॉपर्टी बघा. सेकंड प्रॉपर्टी काय सांगितली जाते, v bar of directional derivative of a f plus b g with respect to v bar equal to काय असेल, a into directional derivative of f with respect to v bar plus b into directional derivative of g with respect to v bar. ओके, and third property बघा, directional derivative of fg with respect to v bar. fg काय असणार आहे बघा, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ fg with respect to v bar equal to प्रोडक्ट. ओके, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f with respect to v bar into g plus f into directional derivative of g with respect to v bar. ओके, बघा या प्रॉपर्टी तुम्हाला वाटत असेल कुठे झाल्यात. आत्ताच अगोदर एक आपण डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हच्या प्रॉपर्टीज बघितल्या 3, त्याच ॲज इट इज प्रॉपर्टीज आहेत, परंतु तिकडं टँजंट वेक्टर व्हीपी बार घेतलं तर डब्ल्यूपी बार घेतला, आणि इथं आपण वेक्टर फील्ड काय घेतलेलं आहे, व्ही बार आणि डब्ल्यू बार घेतलेलं आहे. ओके, तेवढाच फरक आहे, सेम ॲज इट इज तिथं प्रॉपर्टीज पाहिल्यात त्याच प्रॉपर्टी इथे आहेत, वेगळं काही चेंज नाहीये. तिकडं पॉइंट होता ऍट पॉइंट पी, इथं पॉइंट नाहीये. ओके, हाच डिफरन्स आहे, ऍज इट इज त्या प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे, आता जे काय आपण प्रॉपर्टीज डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह पाहिलेले आहेत त्या प्रॉपर्टीचा वापर करून आपण काही एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. नोट्स व्यवस्थित लिहित जावा, प्रॉपर्टीज व्यवस्थित बघा, आपण त्या रिलेटेड काही एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. ओके, इथं आपण थांबूया. थँक्यू सो मच.